पाऊल टाकल्याबरोबर असं वाटत नाही मी नाहदमध्ये आलो. इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटतं प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन गावकऱ्यांनी केलं बघा. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं ऐश्वर्यात लावावं, तेवढ्याच थाटानं तुम्ही हा मोहनानंद बाबाचा कार्यक्रम करत आहात. समस्त गावकरी मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच. पण गावकऱ्यांच्या निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही मी गावकऱ्यांच्या तर्फे कोटी कोटी धन्यवाद देतो. आज श्रीराम कथेचा शुभारंभ आहे. आपल्याला 7 दिवस ज्या ग्रंथावर बोलायचं आहे त्या ग्रंथाचं नाव सर्वांना माहिती आहे, तुलसी रामायण. संत गोस्वामी तुलसीदासजींनी लिहिलं म्हणून तुलसी रामायण. दुसरा एक नाव आहे रामचरित्र मानस. रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजीने आपल्या मनात धारण करून ठेवलं होतं आणि योग्य श्रोता पार्वती प्राप्त झाल्याच्या नंतर ते प्रगट केलं म्हणून रामचरित्र मानस. मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिलेली आहे, पण मध्ये कमी पडतं. याचं कारण आहे मानस सरोवरात विहार करायला जावं लागतं. हे मानस भाविकाच्या घरी येतं. मानस सरोवरामध्ये पाणी आहे, इथे सिद्ध संताची वाणी आहे. मानस सरोवरात विहार करणारे राजहंस आहेत, इथे आनंद उपभोगणारे परमहंस आहेत. आणि मानस सरोवरात अनावधानाने पाय जर घसरल्या गेला तर बुडण्याची भीती. इथे 7 दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार आहे म्हणून यथार्थ नाव आहे रामचरित्र मानस. असं आमच्या देशामध्ये कोण आहे की ज्याला रामायण माहिती नाही? लहान मुलापासून थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्ण कल्पना आहे. आज नाही पण 2-4 दिवस झाल्यानंतर या गोष्टीचा तुम्हाला अनुभव येईलही. ज्यावेळेस तुम्ही रामकथा ऐकण्याच्या उद्देशानं, श्रवण करण्याच्या उद्देशानं घरून घाईघाईने निघसाल, त्यावेळेस तुमचा 10 ते 12 वर्षाचा मुलगा अडवून प्रश्न करल, का जा रहे हो पिताश्री? अरे नाहद जा रहा हूं. मोहनानंद बाबा जी की यहाँ कथा चल रही है, तो वो कथा मैं यहाँ बैठे बैठे बताता हूँ पिताजी. वो टेलीविजन पर कथा आई थी ना, वो वही कथा है. तो पिताजी उसमें क्या सुनने का, वो कथा मैं यहाँ बैठे बैठे बताता हूँ. तो बताओ बेटे. देखो पिताजी, महाराज दशरथ जी को 4 बेटे, थोड़ा भी को कमी करा, राम लखन भरत रिपु सदन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली थी. कई माँ ने भरत बेटे के लिए छीन ली. राम जी को वनवास जाना पड़ा. साथ में सीता लखन, सीता का हरण हुआ और सीता का तलाश करने के लिए सुग्रीव के साथ मित्रता, रावण को मार डाला. अयोध्या में आए तो राम राज्याभिषेक हो गया. तो ये आधा मिनट के अंदर समाप्त होने वाली ये श्री राम कथा कितने सालों से चली आ रही है, चल रही है और चल रहेगी. इसका मतलब राम कथा कोई ऐतिहासिक घटना नहीं है. हर आदमी की घर की कथा आणि राम कथा आहे. जिंदगी के हर सवालों का जवाब आणि राम कथा आहे. असा एकही प्रश्न जीवनात नाही की ज्याचं उत्तर रामायणात नाही. आणि आज या गोष्टीची नितांत गरज आहे. कारण आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजे. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजे. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजे. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजे. आणि गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजे. आणि घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर नितांत प्रेम असलं पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे. मग या नाही का, नाहीतर विचार करा, सक्के नाही सावत्र भाऊ आहेत. राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत कैकेयीचा. पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार करतो, त्याचं नाव आहे भरत. आणि या बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे. अरे वाईट या गोष्टीचं वाटतं, काही संबंध नसलेल्या मित्रांसाठी आमच्या लाखो रुपयाचा चोरडा चालला आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात ईदभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालतात. त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, नेमकं रामायण झालं तरी कुठं होतं? मित्र तुम्हाला जरूर भेटतील पण बंधूचं प्रेम मित्र देऊ शकत नाही.
जोपर्यंत तुमच्याजवळ पैसे आहेत, मित्राचं टोळकं तुम्हाला कुठेही जवळा बाजारच्या स्टँडवर दिसल, पण बंधूचं प्रेम मित्र देऊ शकणार नाहीत। जब पास तुम्हारे पैसे तब सब पूछते हे कैसे, आणि एकदा पैसे संपले की कैसे म्हणणारा आपल्या जवळही थांबणार नाही। अपने भी पराये हो जाते हैं, अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते। त्यांना बोलवायची गरज नाही, पण बंधूचं प्रेम मित्र देऊ शकत नाही। नाहीतर कल्पना करा, तुम्ही तुमच्या भावापेक्षा तुम्ही 10 वर्षांना लहान आहात, तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा 10 वर्षांना मोठा आहे, तुमची परिस्थिती चांगली, बुलेट गाडीवर शर्टिंग करून तुम्ही अख्खं जवळा बाजार फिरून येता, तुमचा मुलगा, तुमचा बिचारा मोठा भाऊ 10 वर्षांना तो मोठा आहे, त्याला 2-4 मुली, बिचारा गरीब आहे, फाटकं धोतर फाटकी बंडी घालणारा भाऊ, मुलगी आजारी पडली, तिकिटाला पैसे नाहीत, आणि आपली परिस्थिती चांगली आहे, आपण जवळा बाजारच्या स्टँडवर 200 रुपयाच्या पुड्याचा चुरडा मित्रांकरता पांटपरीवर केला, आणि आपल्या भावाला 200 रुपये जवळ नाहीत, मुलगी दवाखान्यात न्यायची, तिकिटाला पैसे नाहीत, मुलगी आजारी पडली, पायी 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 गेला बिचारा जवळा बाजार पर्यंत, आणि तिथं गेल्यावर एका मारवाडी समाजाच्या शेठजीच्या पाया पडला। शेठजी, तुमच्या पाया पडतो, फक्त मला 200 रुपये द्या, मुलगी आजारी पडली, तिकिटाला पैसे नाहीत, आयुष्यभर तुमच्या घरी झाडपूस करेल शेठजी, फक्त 200 रुपये द्या। जर शेठजी तुम्ही 200 रुपये नाही दिले तर माझी मुलगी पाय घासून प्राण सोडते, तुम्ही 200 रुपये दिले तर आयुष्यभर तुमच्या घरी मी चाकरी करतो। एक भाऊ 200 रुपयाच्या पुड्याचा चुरडा त्या जवळा बाजारच्या स्टँडवर मित्रांकरता पांटपरीवर करतो, आणि एक भाऊ 200 रुपयाकडे एकदा मारवाडी समाजाच्या शेठजीच्या पाया पडतो। पण त्याच वेळेला त्या कांजीच्या कपड्यावाला भावाला जर कुणी जर आईवरून शिवी दिली तर एकाही मित्राला वाईट वाटत नाही का? त्याची आई वेगळी, आपली आई वेगळी, आपल्याला काय करायचंय? पण तुम्ही तुमच्या भावासोबत 10 वर्ष झालं बोलत नाही, और असू द्या फाटक्या कपड्याचा, बिगर चपलाचा, पण तुम्हाला मायवरून दिलेली शिवी त्यांना ऐकू द्या, ताड 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 वाघासारखा येईल आणि शिवी देणाराचा थोबाड फोडल का? हे प्रेम मित्र देऊ शकत नाहीत। आणि ते बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं याकरता रामायणातील पात्राचं चिंतन करा। सक्के नाही सावत्र भाऊ आहेत। विचार करण्या, अरे वाईट या गोष्टीचं वाटतं बघा, आज किती या काळात बदल झाला। तर बघा, रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं, रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं त्यावेळेस महाभारत घडतं, पण रक्त रक्तावर ज्यावेळेस प्रामाणिक वागताना त्यावेळेस रामायणच घडतं। म्हणून आज या बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे। मित्र पैशानं भेटतील पण भावाची खरेदी होणार नाही। नाहीतर आपण तुम्ही रामायणे गुरुवारी ढोक महाराजांच्या मुखातून मी ऐकलंय, जवळा बाजारला तुम्ही ऐकलं असेलच नाही का? आणि आपण महाभारत टीव्हीला ऐकलंय। रामायण सांगायचं म्हणल्यावर 7 दिवस लागतात आणि महाभारत सांगायचं म्हणल्यावर लागतील 2-4 वर्ष। पण मी एकाच वाक्यात तुम्हाला कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत एकाच वाक्यात सांगतो। एवढं एक वाक्य जरी ऐकलं तुम्ही 7 दिवस कथा जरी नाही ऐकली, तुमचं कल्याणच झालं समजा, बरं का? म्हणून एकाच वाक्यात सांगतो कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत। माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला म्हणतात महाभारत। कळलं का? महाभारत आता कशाला म्हणतात रामायण आहे का बघा? दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात। एकाच वाक्यात रामायण महाभारत। आता पुढचं आहे का? माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला दुर्योधन म्हणतात। आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला भरत म्हणतात। आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे, दुर्योधनासारख्याची गरज नाही। नाहीतर विचार करा, हे गावोगावी मंडळी बघा, 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली, ते गावोगावी मंडळ कावळे मंडळ का? जखम तिथं टोच मारणार कावळ्याची जात। तसं 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसली
आणि प्रगती दिसती तो टपून आहे तिथं. तो 27 वर्षाचा भाऊ उसात दारे धरतो आणि हा कावळा बिना आमंत्रणाचा मोटरसायकलवर जातो, बांधावर गाडी उभी करतो आणि बाहेरूनच हाक मारतो, बाहेर ये रे. 27 वर्षाचा भाऊ उसातून बाहेर आला आणि हा कावळा त्याला म्हणाला, गडी आहे का त्याचा? तू कुणाचा? तुझ्या भावाचा. म्हणजे अरे ते तालुकाभर तिकडं वसमतनं शर्टिंग करत फिरत आणि तू इथे उसात दारे धरतो. अरे घ्या उद्या अर्ध वाटून. कोण? कावळा. पण त्याच वेळेला मोठ्या भावाची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असेल तर रागानं लाल होईल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. मग तर कावळा हादरला, म्हणला अख्खं पेट्रोलचं कॅन आपलं वाया गेलं. वयाचा विचार केला, माझ्या वडिलाच्या वयाचा पण तुझा मी मान राखतो, पण आज सांगण्याची बारी आज तुला सांगतो. अरे लहानपणी आमचे मायबाप मेले, आम्हाला नात्या गोत्याचं कुणीच नाही. काका नाही, काकी नाही, मावशी नाही, आत्या नाही, मामी नाही, कुणीच नाही. गावकऱ्यांनी वर्गणी मिळून आमच्या मायबापाचा 10वा 13वा रुकून दिला आणि 13वीच्या दिवशी माझ्या 15 वर्षाच्या दादाच्या गळ्याला मी पडून रडलो. माझा भैया म्हटला, काळजी करू नको, अरे मायबाप मेले म्हणजे मोठा भाऊ बाप असतो, तुला काही कमी पडू देणार नाही. माझ्या 15 वर्षाच्या दादानं तिकडं दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, दुसऱ्याची गुरं वळले आणि मला पुण्यात शाळेत शिकायला टाकलं. योगायोग माझ्या भावाचं लग्नही उरकलं. गरीब घराण्यातलीच पण माय सारखी वहिनी भेटली. तिनेही ठरवलं मी परिसरातली धुणी भांडी करल, पण दिराला पदवीधर करून दाखवल. वहिनी तिकडं मोलकरीण झाली, दादा तिकडे हमाल झाला. त्यावेळेस माझ्या इतका गावात कोणी शिकला नव्हता. त्या दोघांना असं वाटायचं आमच्या कष्टाचं पांग फेडल, याला एखादी मोठी नोकरी लागल. म्हणून माझा दादा न वहिनी अख्ख्या तालुक्यातल्या पुढाऱ्याच्या पाया पडले, पण एकाही बैमानाला आमची दया नाही आली. आता मी इथं उसात दारे धरतो, याला माझा दादा काय करल? वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. अरे माझ्या वडिलाच्या वयाचा पण तुझा मी मान राखतो, नाहीतर परत जर गावागावात जर भावाभावात जर भांडण लावशील तर जोड्यानं थोबाड फोडतो तुझं. म्हणून हे हाणल्याशिवाय गाव सुधरत नाही. आणि ते बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं याकरता रामायणातील पात्रांचं चिंतन करायचंय आपल्याला. म्हणून एक एक पात्र आकाशाच्या उंचीचे रामायणामध्ये बघा. म्हणून बघा, अरे बंधूचं बंधूवर रामायणासारखा आदर्श ग्रंथ नाही. नाहीतर बंधू प्रेम बघा रामायणातलं, नाहीतर बघा तो प्रसंग पुढे येणारे आता ओघा ओघात आला म्हणून सांगतो बघा. प्रसंग आहे मिथिला नगरीतला. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि विश्वामित्र बाबा मिथिला नगरीमध्ये एक रात्र मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी सीता स्वयंवर, आदल्या दिवशीच्या रात्री मिथिला नगरीमध्ये विश्वामित्र बाबाचे पाय चेपतात. कोण? रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी. तुम्हाला बंधू प्रेमाबद्दल सांगतो. पाय चेपतात विश्वामित्र बाबाचे आणि पाय चेपता चेपता विश्वामित्रजी म्हणतात, राघव, लखन, अरे जाओ शयन करो. आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी आपल्या शयन कक्षेमध्ये आले. आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राचे पाय चेपतात. कोण? लक्ष्मणजी. आणि पाय चेपता चेपता प्रभू रामचंद्राला गाढ झोप लागली. आणि तितक्यात काय झालं, पाय चेपता चेपता मध्यरात्र आहे. लक्ष्मणजी पाय चेपतात आणि लक्ष्मणाच्या डोळ्यातून टपदिशी अश्रू पडले प्रभू रामचंद्राच्या पायावर. तेवढ्यानं प्रभू रामचंद्राला जाग आली. विचारलं, लखन, अरे क्यों रो रहा है भाई? सुमित्रा माँ की याद आई? नहीं भैया. कौशल्या माँ की याद आई? नहीं भैया. कैकेयी माँ की याद आई? नहीं भैया. पिताजी दशरथ जी की याद आई? नहीं भैया. अरे तो लखन रात दिन ही सेवा करता है और लखन तू तो रो रहा है. भैया आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा. अरे बोल लखन, तू क्यों रो रहा है? भैया कल आपके हाथों से धनुष्य टूटेगा भैया. अरे ये तो बड़ी खुशी की बात है. आगे की सुनो भैया.
कल आपके हाथों से धनुष्य टूटेगा, सीता जी आपको माला पहनाएंगी, वो आपकी पत्नी होगी, मेरी भाभी होगी, और मैं कल आपकी चरण सेवा करने आऊंगा तो भाभी दरवाजे पे खड़ा रहेगी, बोलेगी लखन भाग जाओ यहां से, चरण सेवा करने का पूरा अधिकार मेरा है। तो भैया कल से मुझे आपकी चरण सेवा नहीं मिलने वाली, इसलिए मैं रो रहा हूं। एवढ्या शब्दानं प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या। काय म्हणावं लक्ष्मणाला, लखन भाई लखन तूने तो बड़ा लंबा हिसाब लगाया रे, तो मैं आज से बंटवारा करता हूं। सुन लखन, मेरे दाएं पैर की सेवा मेरी सीता करेगी, मेरे बाएं पैर की सेवा मेरा लखन करेगा, और जिस दिन मेरी सीता और मेरा लखन नहीं होगा ना, मेरे दोनों पैर की सेवा मेरा अकेला हनुमान करेगा। एवढ्या एका शब्दानं प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या। विचार करा, इथे सख्खा भाऊ इष्टी करता सख्या भावाची मर्डरची वाट बघतो, आणि इथे सावत्र भाऊ आहे, दुसऱ्या दिवशी लग्न होणार, सेवा भेटणार नाही, म्हणून सावत्र भावा करता सावत्र भाऊ रडतो। रामायण आपल्याला याच्या करता ऐकायचंय, करमणूक म्हणून ऐकायचं नाही बघा। म्हणून कोणत्याही ग्रंथाला प्रारंभ होताना, अरे ग्रंथच काय, तमाशा मंडळ असो का कीर्तनकार असो, शेतकरी असो का व्यापारी असो, कादंबरी लिहिणारा असो किंवा ज्ञानेश्वरी लिहिणारा असो, प्रत्येकानं गणपतीचं वर्णन केले का, गणपती विघ्नहर्ता देव आहे, म्हणून ज्या घरात गणपती तिथं सर्कस आहे। कारण की महादेवाचं वाहन नंदी आहे, तर पार्वतीचा वाघ आहे, गणपतीचा उंदीर आहे, तर कार्तिक स्वामीचा मोर आहे। इथं वाहनाचं जुळत नाही, नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपलेला असतो, महादेवाच्या गळ्यातला साप गणपतीच्या उंदरावर टपलेला असतो, कार्तिक स्वामीचा मोर महादेवाच्या गळ्यातल्या सापावर टपलेला असतो। इथं वाहनाचं जुळत नाही, मांडीवर पार्वती तर डोक्यावर गंगा आहे, मस्तकात उष्णता आहे, तर माथ्यावर शीतलता नाम चंद्र आहे। एवढे विरोधाभासी धर्म शिवाच्या घरात असताना घरळ सुरळीत का चाललं, याचं कारण रिंग मास्टर गणपती आहे, सुख करता दुःख हरता, म्हणून त्या गणपतीला वर्णन, सरस्वती मातेला वंदन, सीतारामाला वंदन, शिव पार्वतीला वंदन, हनुमानजीला वंदन, साधू संताला वंदन, आणि प्रत्येकाला वेगवेगळं वंदन करण्यापेक्षा सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोड़ी जुग पानी। सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोड़ी जुग पानी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। ओ सिया राम में सब जग जानी, करहु प्रणाम जोड़ी जुग पानी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम, राम सिया राम बोलो राम सिया राम, बोलो राम सिया राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। आरती करू, फक्त 5-10 मिनिटं घेतो, लगे 5 वाजता तर पब्लिक जेवायला बसेल, काही काळजी करू नका। सीतारामाला वंदन, अयोध्येला वंदन, अयोध्येच्या नरनारीला वंदन, शरयू मातेला वंदन, राजा जनकजीला वंदन, सुनैना मातेला वंदन, पण सर्वात आधी वंदन कौसल्या मातेला, नंतर राजे दशरथजीला,
चार बंधूमध्ये पहिलं वंदन भरतजीला, नंतर लक्ष्मणजीला, नंतर शत्रुघ्नजीला. पण रामाला नाही. पहिलं वंदन रामाला नाही तर भरतजीला. का? भरतजी हे त्यागाचं स्वरूप आहे. नंतर वंदन लक्ष्मणजीला. लक्ष्मण शब्दाचा सर्वांना अर्थ माहिती. लक्ष्मण म्हणजे रामाचा भाऊ, हे सगळ्यांना आठवत आहे. पण लक्ष्मण कुणाला म्हणतात? लक्ष्मण यस्य सहा इति लक्ष्मणहा. लक्षाच्या ठिकाणी सतत ठेवतो मन, त्याचं नावे लक्ष्मण. म्हणून संख्यात्मक चिंतन करताना रामचंद्रजीला एकचा आकडा म्हटलंय आणि लक्ष्मणजीला शून्य म्हटलंय. काही तुलसीदासजीला काही संतांनी विचारलं, कितना त्याग है लखन लाल का, नारी का त्याग, निद्रा का त्याग, भोजन का त्याग, ऐसे त्यागी महात्मा को आप शून्य कहते हैं? तुलसीदास जी बोले, अरे सोच समझकर कहता हूँ, आपको मालूम है शून्य में क्या ताकत होती है? शून्य जिसके पास खड़ा रहता है उसको 10 फटकार डालता है. हे शून्याचं सामर्थ्य. शून्य ज्याच्या शेजारी उभं राहिलं त्याला 10 पट किंमत देतं. हे शून्याचं सामर्थ्य नाही का? एकाजवळ शून्य थांबलं तर 10, पुन्हा शून्य थांबलं तर 100, पुन्हा शून्य थांबलं तर 1000, पुन्हा थांबलं तर 10,000. तसं रामचंद्रजी एकचा आकडा आहे, लक्ष्मणजी शून्य आहे. म्हणजे रामचंद्रजीची कीर्ती जगात 10 पट पसरली, याचं कारण शून्य लक्ष्मणजी आहे. म्हणून लक्ष्मणजीला वंदन. दुसरं एक अर्थ आहे, लक्ष्मणजीला प्रभू रामाला कमळ म्हटलंय, भरतजीला भ्रमर म्हटलंय आणि लक्ष्मणजीला कमळाचं देठ म्हटलंय. हे बघा, भुंग्याशिवाय कमळ राहू शकतं, कमळाशिवाय भुंगा राहू शकतो, पण कमळाशिवाय देठ राहू शकत नाही, देठाशिवाय कमळ राहू शकत नाही. प्रभू रामचंद्र कमळ आहेत आणि लक्ष्मणजी देठ आहेत. म्हणून जिकडे जिकडे राम तिकडे तिकडे लक्ष्मण. पुन्हा एक चिंतन असं करण्यासारखं आहे. रामचंद्रजीला बघा, रामचंद्रजीला पताका म्हटलंय आणि लक्ष्मणजीला दंड म्हटलंय. बघा, दंड तुम्ही उभा करा, ते सामान्य लाकूड समजा, अहंकाराचं प्रतीक आहे. पण त्या दंडाच्या टोकाला ज्यावेळेस पताक लागली जाते तेव्हा त्याचं नाव झेंडा होतो. नाहीतर तुम्ही ते कपडा टाका जमिनीवर, तो सामान्य कपडा आहे. जेव्हा दंड आणि पताकाची जेव्हा युती होते तेव्हा त्याचं नाव झेंडा होतो. तसं लक्ष्मणजी दंड आहेत आणि रामचंद्रजी पताका आहे. म्हणजे रामचंद्रजीची कीर्तिरूपी पताका जीवनभर उंच फडकवायचं काम केले ते लक्ष्मण रूपी दंडांनी. त्या लक्ष्मणजीला वंदन. आता